ये है खबरों की खबर। और अभिनंदन आहे वाढदिवस. आज जिल्हा परिषद केंद्राचं इलेक्शन चालू आहे आणि कोणते उमेदवार हमारे पॅनल में आहे सगळं पूर्ण माहिती. मी वाळूज गावचा माजी सरपंच पपिन माने आणि माझ्या पॅनलमध्ये आहे आमचे ज्योती संतोष आरगाडे, तसेच दुसरे आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर निळ. आम्ही तिघं मिळून हे आमचं पॅनल आहे. तसंच मी भाजपा युतीकडून उभा आहे. तसंच शिंदे गटाचे उमेदवार ज्योतिताई आरगाडे व ज्ञानेश्वर निळ हे असं तिघांचं मिळून पॅनल आहे. आणि आम्हाला सगळ्या जाती धर्माचा प्रतिसाद आहे. आणि माझी जनतेला एवढंच आव्हान आहे की यावेळेस आमच्या पाठीमागं राहा. याच्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू. जे जे योजना असतील, ज्या मोठ्या योजना असतील, आम्ही ते आणण्याचा प्रयत्न करू, तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आमच्या शाळेचं असो, आमच्या आमदार प्रशांत भाऊ बमना जे मुद्दा उचललेला आहे का जे शिक्षण जे मुलाला व्यवस्थित भेटत नाही, तसेच आमचे सर जे लोक आहे जिल्हा परिषदचे ते शाळेमध्ये राहत नाही. म्हणून त्याकरता आम्ही असे प्रयत्न करू का ते वाळूज गावामध्ये राहिले पाहिजे. वाळूज गावामध्ये राहून त्यांनी मुलाला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. तसेच हे जे दारू गुटखा वगैरे हे जे विकतात हे याच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंध करणार आहोत. कारण की जेणेकरून असं काही होणार नाही. म्हणून आम्ही असे बरेचसे जे चांगले योजना आहेत ते आम्ही वाळूज गावामध्ये वाळूज सर्कलला राबवणार आहोत. आणि सर्व जनतेला व माझ्या लाडक्या बहिणीला आमची एवढीच विनंती आहे का आम्हाला येणाऱ्या 7 तारखेला भरभक्कम मतांनी विजय करा अशी विनंती. आपकी सरकार है, बीजेपी की सेंट्रल में भी आपकी सरकार है और इंडस्ट्रियल एरिया है. कहीं ना कहीं जो बेरोजगारी है, तो आप उसको कुछ नियोजन है कि बेरोजगारी दूर कर सकते हैं? खरंच ते एक मुद्दा चांगला सांगितला तुम्ही. कारण की आपल्या वाळूज गावामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये खरोखर जे कंपनी जे आहे ते आता मला वाटतं जास्त काही 400-500 रुपये हजेरी देतात. तर मला वाटतं जेणेकरून गोरगरीब जनतेचं त्या 400-500 रुपयामध्ये काही होऊ शकत नाही. मला वाटतं आम्ही असं करण्याचा प्रयत्न करू. आमचे सरकार आहे, आम्ही असं करण्याचा प्रयत्न करू का जेणेकरून गरीब लोक हे इतके गरीब नाही राहिले पाहिजे, त्यांना बी 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे. आणि चांगल्या योजना आणू. आणि आता तसेच बऱ्याचशा एमआयडीसी होत आहेत, पण आम्ही गोरगरीब जनतेला त्यांच्या सोबत आम्ही आहोत. आमचे सरकार आहे. म्हणून आम्ही जनतेला एवढं सांगू इच्छितो का आमच्या पाठीशी उभा राहा. सर, अगर आप इलेक्शन में जीत कर अगर आते हैं तो आपके माइंड में कुछ ऐसा नियोजन है कि जो सबसे बड़ी मांगनी कर सकते गवर्नमेंट से? तसे तर बरंचसं काही आहे, पण आता सांगू नाही शकत. पण बऱ्याचशा अशा योजना आहेत आमच्या याच्यात. सर आज वाढून या माजी सरपंच रह चुके हो और आज फाइनल से भी खड़े हो आप जिला परिषद से, या सभी समाज का आपको समर्थन मिल रहा है? हो, खरंच नक्कीच आम्हाला सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे. असा कोणताही समाज नाही का तो आमच्या पाठीशी उभा नाही. आणि आम्ही तुम्हाला एक गवाही देतो का पुऱ्या समाजावतीनं आम्हाला सगळ्याचा भरभक्कम पाठिंबा आहे. आणि आम्ही 100% भाजपा महायुतीचा आमचाच विजय होणार आहे. सर एक आखिरी सवाल, जनता को क्या आह्वान करेंगे और मोटी गोष्टी बाकी है जो नहीं हो पाया तो आप करेंगे क्या? नाही, वाळूज गावामध्ये वाळूज सर्कलमध्ये अशा बऱ्याचशा कामं बाकी आहेत. ते आम्ही ते सगळं पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि 100% करू. फक्त एवढे वेळेस आम्हाला जनतेने निवडून द्यावं हीच आम्ही विनंती करतो. सर आपलं नाव सांगा आणि फायनल बटन नंबर सांगा. मी वाळूज गावचा माजी सरपंच पपिन माने. माझी निशाणी एक कमळ, आणि कमळ ही निशाणी 1 नंबरलाच आहे. दुसरी बी आमची ज्योतिताई यांची बी निशाणी 1 नंबरलाच आहे. तसेच आमचे डॉक्टर साहेब निळ यांची निशाणी 2 नंबरला आहे. म्हणून मी जनतेला मागणी करतो की त्यांनी आम्हाला भरभक्कम वोटिंगनी निवडून द्यावं. थैंक यू सर. हमारे चैनल में आपका स्वागत है. अपना नाव सांगा आणि संपूर्ण माहिती द्या.
नमस्कार, मी सचिन काकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर उपसभापती तथा वाळूज ग्रामपंचायत सदस्य। आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक वाळूज गटामध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार जे आमचं जे प्रचार चालू आहे फार सुंदर आणि मोठं लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रमाणात भेटत आहे। नक्कीच आम्ही विजय होणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही। पण विजय झाल्यानंतर आम्ही जे जनतेचे प्रश्न आहे, सर्वात मोठा प्रश्न वाळूचा हा पाण्याचा आहे आणि वाळूज उद्योग वसाहत असल्यामुळे इथे कामगार मोठ्या प्रमाणात बेरोजगार समस्या आहे। तर आम्ही MIDC मध्ये कंपन्यामध्ये आम्ही रोजगारासाठी मेळावा घेऊ बेरोजगारासाठी आणि जास्तीत जास्त आपले बेरोजगार आहे यांना कंपनीमध्ये कसं काम मिळेल यासाठी प्रयत्न करू। आरोग्य बी आज वाळूज इथे लोकसंख्या 50,000च्या पुढे लोकसंख्या आहे। PSC सेंटर आहे, तिथं आम्ही आज आपलं ऑपरेशन वगैरे चालू नाही PM ऑफिस, तर तिथं ऑपरेशन PM मोठे डॉक्टर कसे उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करू। साहब मोटी गोष्टी यहाँ पे एजुकेशन के अलावा और कुछ बाकी रह गई थी यहाँ पे, तो चुनाव जीत के आ जाने के बाद आप करने वाले हो? एजुकेशन के साथ एजुकेशन में आपने जिला परिषद यहाँ पे स्कूल है 10वीं तक। जिला परिषद के अंदर जो आंगनवाड़ी आती उसमें हम जो कुपोषित बालक है उनके वास्ते कुछ अच्छा प्रोग्राम लाएंगे। वो कुपोषित कम वालूज में कम संख्या होना इसलिए, और जो स्कूल है जिला सेवा होगा अपने लोग क्या करते हैं? हाँ लेडीज के लिए क्या करने वाले हैं? लेडीज के लिए बचत गट के माध्यम से हम उनको उम्मीद जो संस्था है सरकार की उसके वहां पर से रोज बचत गट को कैसा रोजगार उपलब्ध होगा इसके वास्ते हम प्रयत्न करें। सर अपना पूरा नाम सांगा। सचिन काकडे, वाळूज शहर प्रमुख शिवसेना।